नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. आपण पाहत आहात क्रीडा विश्वातील अतुलनीय छायाचित्र प्रदर्शन. क्रीडा छायाचित्र या छायाचित्रांमध्ये वृत्तपत्रांमधील छापून आलेले व आगळेवेगळे क्रीडा विश्वातील छायाचित्र प्रदर्शन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल समोरील प्रेस क्लबच्या दालनामध्ये मिड डे या वृत्तपत्राचे ज्येष्ठ छायाचित्रकार अतुल कांबळे यांनी काढलेल्या छायाचित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये छायाचित्र प्रेमींना पाहायला मिळणार आहे. नाही, राजकारणामधल्या एकंदर जे पत्रकार आहेत आणि फोटोग्राफर आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क असतो आणि त्याच्यामध्ये बहुतांश गोष्टी ह्या अत्यंत ज्याला क्लिशे म्हणतो त्या पद्धतीच्या असतात, त्याच पद्धतीचे प्रकारचे बोलतात. परंतु स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये, खेळांच्या संदर्भामध्ये ही जी काही फोटोग्राफर काम करतात ते किती त्याला डेप्थ आहे, किती त्याच्यामध्ये तुम्हाला घुसावं लागतं, ह्याचा अनुभव जेव्हा तुम्हाला येतो पाहिल्यानंतर समजू शकतं. म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेला वर्तमानपत्र वाचतो किंवा पाहतो त्यामधला एखादा फोटो असतो, त्याच्यामागे किती परिश्रम घेतलेले असतात, किती काळ त्या माणसाला तेच कॅप्चर करायचं असं, जे मोमेंट लोकांपर्यंत पोचवायचं, हे अत्यंत कठीण काम आहे. आणि इतके वर्ष हे करतायत ते मला असं अतुलजींचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि त्यांनी जे काही मी पाहिलं त्याच्यानंतर माझं जे डोळे गेले ते त्या पर्टिक्युलर फोटोवरती, ज्याच्यावरती यांना पुरस्कार देखील मिळाला होता. म्हणजे निश्चितपणे हे एक वेगळ्याच अनुभवामधनं मी गेलो. यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलं. मला नव्या पिढीला हे गेलं पाहिजे आणि त्यामागे किती परिश्रम असतात, किती त्यामध्ये त्या ठिकाणी लोकांच्या त्या फील्डबद्दल तुमचा त्याच्यामध्ये घुसावं लागतं, त्यातनं दिसतं. त्याचा अनुभवच वेगळा आहे. मला वाटतं अतुलजींना खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देखील देईन त्यांच्या एका प्रचंड एवढ्या मोठ्या सेवेसाठी. जनतेची सेवा आहे आणि तुमच्या माध्यमातून अनेक अशा हे आदर्श ठेवून अनेक लोक फोटोग्राफर या पुढच्या कालावधीमध्ये यावेत, अशीच त्या ठिकाणी आमची सदिच्छा राहील. ये एग्जीबिशन अतुल कांबळे, स्पोर्ट्स बढ़िया फोटोग्राफर, और दूसरी बात वो आदमी शांत है. उनके जो पिक्चर आप देख रहे हो, इतने सारे पिक्चर लगे, उसमें से मेरा फेवरेट पिक्चर है सचिन तेंदुलकर का. और ये पिक्चर देख के तो मैं इतना खुश हो गया था, और उसको लंदन म्यूज़ियम में उसको फ़ोटो भी रखा है उसका. दूसरी बात, ये जो प्रेस क्लब ये कर रहा है, ये नया पहल बहुत अच्छी बात है. सबको अलग अलग चांस दे रहे हैं. और आज की तारीख में नया जब से डिजिटल आया है, प्रेस फोटोग्राफी का काम बहुत कम हो गया है. पहले से फ्रीलांस लोग बहुत हो गए और मोबाइल से ज़्यादा काम हो रहा है. लेकिन अतुल ने जो काम किया है उसके लिए बहुत. और दूसरी बात, सब लोग को एक बार आओ अतुल का एग्जीबिशन देखने को, बहुत अच्छा है. और 1 जनवरी तक एग्जीबिशन रखा है.